संशयास्पद व्यवहारांमुळे आयकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू केली आहे। 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एका रात्रीत काही संचालकांनी दादागिरी करून 47 कोटी रुपयांच्या नोटा बदलल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे। तसंच एकाच दिवसात बँकेच्या बचत खात्यात तब्बल 273 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या। एकूणच व्यवहार संशयास्पद असल्यानं बँकेला 21,000 कोटींच्या पॅकेजमध्ये 1 रुपयाही देण्यात आलेला नाहीये। दरम्यान नाशिकमधल्या या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। नोटबंदीच्या निर्णयानंतर नोटांची झालेली अफरातफर आणि अवाजवी आलेल्या डिपॉझिट यामुळे नाशिकची जिल्हा मध्यवर्ती बँक ही आयकर आणि लाचलुचपत विभागाच्या रडारवर आली आहे। आपण बघू शकतोय की द्वारकावरची नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही मुख्य इमारत आहे, ज्या ठिकाणी मंगळवारी तब्बल 12 ते 14 तास आयकर आणि लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली। असं म्हटलं जातं की कार्यकारी संचालक, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या दालनातले आणि व्यवहारांची माहिती असलेले अनेक संगणक आणि कागदपत्र या दोघही विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून नेलेले आहेत आणि त्याची आता कसून चौकशी सुरू आहे। 8 नोव्हेंबरला ज्यावेळेस नोटबंदीचा निर्णय झाला त्यावेळी 47 कोटी रुपये जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये खेळतं भांडवल म्हणून होते आणि यातले अनेक कोटी रुपयांच्या रकमा ज्या आहेत त्या जुन्या नोटांच्या स्वरूपात बदली करून घेण्याचं कारस्थान केलं गेलं। 3 ते 4 संचालकांनी तर दंडेलशाही करून कर्मचाऱ्यांकडून या नोटा रात्रीतून बदलून घेतल्या, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येत होती आणि याच्या तक्रारी गेल्यानंतर साहजिकच ही सगळी कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त 10 नोव्हेंबरपर्यंत 2 दिवसामध्ये जिल्हा बँकेमध्ये तब्बल 273 कोटी रुपयांच्या ठेवी सेव्हिंग अकाउंटवर जमा करण्यात आल्या। या सगळ्या व्यवहारांबद्दल संशय व्यक्त होत असल्यामुळे ही चौकशी सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। आता केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी तब्बल 21,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर केलेले आहे, परंतु त्यातला एक छदाम सुद्धा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला देण्यात आलेला नाही, अशी माहिती आता समोर येतेय। ज्या लोकांनी खरंच दंडेलशाही केली असेल आणि नोटांची अफरातफरी केली असेल त्या संचालकांवर नेमकी काय कारवाई होती, याच्यातून काय तथ्य बाहेर येतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।